न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संशय घेऊन काम करत नाही, त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय, माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय, मला लढायचंय आणि जिंकायचंय। 2014 साली आताचे जे उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदारकी भूषवली आणि गेले 5 वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण नव्हते पक्षामध्ये, तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय। खरं तर त्यांची ताकद एका विधानसभेपुरतीच आहे। नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे 1-2 दिवसात एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत। चला ठीक आहे, बदल कसे घडले कसे हे झाले त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही गोष्टी मी पटवून पण देईन, मी त्यांच्याशी बोलणार आहे। मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काय ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं, ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू। नाही, प्रचंड जनक्षोभ आहे, परंतु तरी मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपल्या तत्वात बसत नाही। सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईन 100%। मी केव्हा जाऊ शकतो, 2 दिवसामध्ये मी भेट घेईल, त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय 100% घेईन। आता पाहू कोणाचे हात आहे कोणाचे पाय ते बघू। सर नाही बघा, कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतरच समजेल, त्यावेळेला बघूया। ते माझ्या पक्षप्रमुखाशी व्यवहार करत नाही, त्यांच्यावरती मी हा आरोप लागू देणार नाही, कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे। आणि मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही, एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व सांभाळत राहील। खरं तर आपण 2 महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे, तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत, हेच आमचे उमेदवार आहे। त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत की आमच्याकडे 3 उमेदवार आहेत। नाही, त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे। मी बोलतो 2 दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया। तोपर्यंत कोणी कार्यकर्त्यांनी असं उतावळं होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती राहील। ही भूमिका आहे का? मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार, चांगल्या पाडणार, पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंना विचारणा करण्यात आली होती का तुम्ही लोकसभा लढणार का, तेव्हा ते नाही बोलले होते। ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं, पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाहीये आणि मलाही पण बोलले होते, राजाभाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही, मला काही लढायचं नाही। आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी, एवढं मला बोलले होते। बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणाऱ्यांपैकी नाहीये। जैसे म्हणतो ना खम ठोक ठेलता है जब नर पर्वत के जाते पावखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। मला त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी काढायची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी 100% येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवल। आपण तुमच्या वाक्यातून त्यांना निवडणूक लढण्याची त्यांना संधी दिली, कोणी नेमकी संधी दिली काय सांगाल? नाही, माझा विश्वास वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे। तुमचं स्थानिक पदाधिकारी आहे त्यावरती उद्धव ठाकरेंची सही आहे, त्यांनी सही करून ही यादी प्रसिद्ध केली आहे आणि संजय राऊतांनी ती यादी वाचून दाखवलेली आहे। तुमचा जर एवढा विश्वास असेल तर त्यांनी तुमच्या विश्वासाला असं वाटत नाही का? मला मी 2-4 नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय, ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाणेरडा निर्णय आहे, आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू, काळजी करू नका, तुम्ही लगेचच घाई करू नका।